सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। राज्याचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त जिल्हा प्रशासन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील जिजामाता प्रेक्षागृह परिसरात शिवजयंती उत्सव सोहळ्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, माजी आमदार विजयराज शिंदे, अप्पर जिल्हा अधिकारी सदाशिव शेलार, समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, बुलढाण्यातील नागरिक, विद्यार्थी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या शिवजयंती उत्सवात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय शिवाजी जय भारत पदयात्राही काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान आमदार संजय गायकवाड, जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यासह मान्यवरांनी संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले। तसेच जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास फुलपुष्प अर्पण करून अभिवादन केले। या पदयात्रेत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते। शिवजयंती उत्सव कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याचे पूजन करून मानवंदना देण्यात आली। तसेच भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। यासह व्यसनमुक्ती शपथ, बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ घेण्यात आली। कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात विविध कलाकारांनी नृत्य, पोवाडे आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले व आयोजकांच्या वतीने पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून शिबिरात योगदान दिले। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद।